जास्ती वेळ तुमचा घेणार नाही. एकच सांगते, माणूस हटके दिसतो. काय दिसतो? वाचनातून जेव्हा कधी आपण कुठे जातो तर तुम्ही हटके दिसाल, तुमची पर्सनॅलिटी चांगली राहा. एकच सांगते, वाचा तर वाचा. आपल्या आपल्या जे पुस्तक असतात शाळेची ती तर जरूर वाचावी, कारण त्याच्यावर तुमचे प्रश्नोत्तर आणि परीक्षा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचायला सुरुवात करा. वाचल्यानंतर काय करायचं, कोणतं पुस्तक आपण वाचलं ते एक डायरी ठेवा, त्याच्यात लिहून ठेवा कोणतं पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे, त्याच्यात काय आवडलं ते पण लिहून ठेवा. हळूहळू जसं तुम्ही वर्षातनं 1, 2, 3, 4 पुस्तक 5 पुस्तकं जरी वाचली त्याची तुमच्याजवळ नोंद असली पाहिजे. म्हणजे नंतर तुम्हाला कळेल मी इतकी पुस्तकं वाचलेली आहे. मी तुम्हाला एक विनंती करते, विद्यार्थ्यांनो, तुम्ही जे कोणते पुस्तकं वाचले आणि जर तुम्हाला ते आवडलं असेल आणि तुम्हाला वाटेल या पुस्तकावर तुम्ही परीक्षा घेतली तर आम्हाला आवडेल, तर तसं मी तुम्हाला चॉईस देते. तुम्ही तुमच्या शिक्षकांना, तुमच्या शाळेत आपल्या शिक्षकांना एचएमला त्या पुस्तकाचं काय द्या, नाव द्या आणि तुम्ही तुमच्या चॉईसनी पण आम्ही एखाद्या वेळेला पुस्तक घेऊ शकतो. तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे परत अभिनंदन. तुमच्या शिक्षकांचे पण अभिनंदन, कारण एवढ्या लांबवरून तुम्ही येता, कष्ट लागतात, त्रास होतो, पण एनीहाव तुम्ही हा इतका छान उपक्रम चांगला केलेला आहे, सक्सेसफुल केला आहे, त्याबद्दल परत सर्वांचे आभार. थँक्यू. धन्यवाद ताई. आपलं मार्गदर्शन नेहमीच आमच्यासाठी मोलाचं असते. या प्रसंगी आजच्या या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध वक्ते, समीक्षक, सेवानिवृत्त प्राध्यापक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय डॉक्टर हेमंतजी खडके सर. हेमंतजी खडके सरांचं सध्या निवृत्त प्राध्यापक पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. त्यांना 30 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी नागपूर पत्रिका नागपूर येथे उपसंपादक म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी आपल्या या जीवनाची सुरुवात केलेली आहे. आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून निवड प्रशिक्षण देखील त्यांनी दिलेलं आहे. काही काळ प्रभारी संचालक संत गाडगेबाबा अध्यासन आणि विद्यापीठाचा प्रौढ निरंतर शिक्षण विभाग यावर देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. सरांचं त्या ठिकाणी ग्रंथ अर्वाचीन कवींचा काव्य विचार पद्मगंधा प्रकाशन पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेला आहे. सरांनी वाङ्मयीन वाद यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे देखील सरांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. साहित्य, सामाजिकता आणि कलामूल्य आगामी हा देखील ग्रंथ सरांचा या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. अर्वाचीन मराठीतील काव्यविचार 1850 ते 1975 या विषयावरील बृहत संशोधन प्रकल्प UGCला सादर देखील सरांनी केलेला आहे. सरांना महाराष्ट्र शासनाचा राभा पाटणकर उत्कृष्ट वाङ्मयीन निर्मिती पुरस्कार 2013, सोबतच विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानी समीक्षा पुरस्कार 2012, विदर्भ साहित्य संघाचा पाप गाडगे स्मृती पुरस्कार 2012 देखील प्राप्त झालेले आहे. सरांच्याबद्दल निश्चितपणे अभिनंदन. त्यानंतर साहित्य अकादमी नवी दिल्ली चर्चासत्रामध्ये शोध निबंधाचे देखील सरांनी वाचन केलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादामध्ये सुद्धा सरांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशा प्रकारे माननीय प्राध्यापक श्री हेमंतजी खडके सरांचं आपल्याला मार्गदर्शन यानंतर लाभणार आहे. मी माननीय प्राध्यापक श्री डॉक्टर हेमंतजी खडके सरांना या ठिकाणी मार्गदर्शनाकरता आमंत्रित करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवून माननीय हेमंतजी खडके सरांना या ठिकाणी स्वागत करावं.
ज्यांच्या वाचन प्रेमाची आठवण म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम राबवतो आहोत ते स्वर्गीय दिलीपराव उपाख्य भैयासाहेब काळे यांना मी अभिवादन करतो. या ठिकाणी मंचावर उपस्थित या संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सौ शोभाताई काळे मॅडम, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनटक्के सर, उपस्थित पत्रकार बंधू प्रशांत भाऊ देशमुख, निर्मलाताई भुसे मॅडम, या सर्वांचा आदरानं उल्लेख करतो. मला या व्याख्यानासाठी ज्यांनी पहिल्यांदा निमंत्रण दिलं ते माझे मित्र प्राध्यापक मिलिंद पाटील सर, त्यांचाही या ठिकाणी मी उल्लेख करतो. श्री गुर्जे सर आम्ही आता सोबत येताना आलो आहे. त्यानंतर ज्यांनी त्या निमंत्रणाचा पाठपुरावा केला ते माझे दुसरे मित्र प्राध्यापक अनुप गुंबळे सर, की त्यांचे मला खूप फोन आले आणि शेवटपर्यंत अगदी सोनटक्के सरांचे, गुंबळे सरांचे, की मला असं लक्षात आलं काळे मॅडम की वक्त्याला सुद्धा किती गांभीर्याने घेतात हे लोक, की अगदी पाठपुरावा करत करत शेवटपर्यंत हे पण एक वेगळं अनुभव असतो की आपली कोणती वाट पाहत आहे अशी भावना निर्माण होते. या सर्वांचा मी फार इथे आदराने उल्लेख करतो. माझे एकाच विभागाचे आम्ही विद्यार्थी आहोत, प्राध्यापक डॉक्टर माळोदे सर, पुरुषोत्तम माळोदे सर, आणि एकाच गुरुचे आम्ही चेले म्हणणार नाही, शिष्य म्हणेल डॉक्टर गभी कुलकर्णी सर, यांचे आम्ही फार दोघे आवडते विद्यार्थी. तर माळोदे सरांचं मी या ठिकाणी उल्लेख करतो. आणि सगळ्यात आधी तुमचं मी अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी झाला आहात आणि ज्यांनी या उपक्रमामध्ये त्या परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करून बक्षिसं मिळवली त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. इकडे बसलेली जी विद्यार्थी मंडळी आहे त्यांना थोडी विनंती आहे की आता तुम्ही आलाच आहात तर थोडं शांत राहिलात तर माझे शब्द जास्त चांगले पोचतील तुमच्यापर्यंत. धन्यवाद. तुम्ही चांगले विद्यार्थी आहे, पटकन ऐकलं माझं तुम्ही. तर सगळ्यात आधी, आणि हा जो उपक्रम आहे तो ज्या गांभीर्यानं ही संस्था आणि हे महाविद्यालय राबवते आहे, सगळ्या शिक्षकांचा, प्राध्यापकांचा, मुख्याध्यापकांचा उल्लेख करतो. आणि या उपक्रमाविषयी जे मी ऐकलं आहे आणि जे मी डोळ्याने बघतो आहे की अगदी विषय ठरवणं म्हणजे एक लेखक ठरवणं, 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्याला त्याची कोणती पुस्तकं झेपतील आणि मग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला त्याची कोणती पुस्तकं आवडतील आणि मग त्याच्यावर परीक्षा, त्या परीक्षेचं स्वरूपही गुंबळे सरांनी मला पाठवलेलं आहे. तर मला असं वाटतं की ज्या गांभीर्यानं तुम्ही हे करता आहात तर एकदा या संस्थेसाठी टाळ्या वाजवा. आणि मग तुमचा सुद्धा जो प्रतिसाद आहे की पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी तो फार वाढता प्रतिसाद आहे. आणि खरंच का संस्थेला असं वाटलं की हा असा एक वाचते वा, हे शीर्षक सुद्धा मला खूप आवडलं पाटील सर. पेरते वा नावाची एक कविता संग्रह आहे कवी अनिलांचा, आणि आपण शेवटी कृषी प्रधान देशातले विद्यार्थी आहोत. पेरणं किती महत्वाचं असतं. पेरते वा, पेरल्याशिवाय ते उगवत नाही. मला असं वाटतं की वाचते वा हे पेरते वाच आहे, की काहीतरी चांगल्या ज्ञानाची, काहीतरी चांगल्या भावनांची पेरणी या वाचनाच्या उपक्रमामधून या संस्थेला करायची आहे. आणि म्हणून त्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मित्रो, की मला जर स्वतःला व्यक्तिगत आयुष्यापुरतं विचारलं तर माझ्या आयुष्यामध्ये वाचनाचं इतकं महत्वाचं स्थान आहे. माझ्या जीवनामध्ये वाचनाचं इतकं महत्वाचं स्थान आहे. जसं काळेसाहेब घाटंजीतल्या एका छोट्या खेड्यात होते तसंच माझं खेडं सस्ती वाडेगाव पातूर तालुक्यातलं शेतकऱ्याच्या कुटुंबात पेपर सुद्धा येत नव्हता. मी 10वा वर्ग होईपर्यंत प्रसंतो माझ्याकडे पेपर पण आला नाही, पण शाळा बरी होती आणि मग मला वाचनाची आवड लागली
मित्र हो, मी थोडक्यात सांगतो की वाचनानं मला आपण काय केलं पाहिजे, पुढे कोणती नोकरी केली पाहिजे हे कळलं. म्हणून मी 2-3 नोकऱ्या सोडल्या आणि मी शिक्षक झालो. वाचनानं मला नोकरी दिली, महाविद्यालयात नोकरी दिली. एवढंच नाही, विद्यापीठामध्ये सुद्धा माझं जे सिलेक्शन झालं, त्या ठिकाणी जी माझी मुलाखत झाली, तिथे माझ्या वाचनानं प्रभावित होऊन त्या लोकांनी मला त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून निवडलं, नोकरी दिली, पत्नी पण दिली. कारण मग चांगली नोकरी मिळाली की चांगली पत्नी मिळते आपल्याकडे, असा एक GR आहे गव्हर्नमेंटचा. तर लक्षात घ्या मित्र, मी 2दा तुमच्यासाठी थांबलो की तुम्ही थोडं शांत व्हाल. मी लांबून आलोय तुमच्यासाठी, तर थोडं एक 25 मिनिटं शांत राहिलं तर मला बरं वाटेल. ठीक आहे. वाचन का महत्वाचं आहे, वाचन का महत्वाचं आहे हे झालं व्यक्तिगत. राजन गवस नावाचे एक मोठे लेखक आहेत मराठीतले, आणि त्यांचे खूप पुस्तकं प्रसिद्ध आहेत, साहित्य अकादमी मिळालेले आहे त्यांना. त्यांचा एक लेख आला होता लोकसत्तामध्ये, आणि त्या लेखामध्ये राजन गवस असं म्हणतात की त्यांचं बालपण वाईट गेलं. कुठेतरी 10व्या-9व्या वर्गात ते असताना त्यांच्या घराला लुबाडलं गेलं, त्यांना रस्त्यावर काढलं गेलं. आणि मग 11व्या वर्गात जेव्हा ते शहरात गेले, तर राजन गवस असं म्हणतात की मोठ्या शहरात गेल्यानंतर मी सगळ्यात आधी, मी आणि माझा भाऊ, आम्ही बंदुकीचा शोध घेत होतो. बंदूक कशासाठी? की ज्यांनी आम्हाला रस्त्यावर काढलं त्याला आधी उडवून द्यायचं. आणि राजन गवस यांचं पुढचं वाक्य असं आहे की माझ्या हातात पुस्तक आलं, माझ्या हातात पुस्तक आलं आणि माझा बंदुकीचा शोध थांबला. वाचन काय जादू करू शकते, वाचन काय प्रभाव पाडू शकते. म्हणून मित्र हो, की आपण का वाचलं पाहिजे. काळे मॅडमने थोडक्यात पण खूप मार्मिक पद्धतीनं सांगितलं. मला तोच भाव तुमच्यापर्यंत, तोच विचार माझ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये वाचनावर रिसर्च झाला, संशोधन झालं, आणि त्या 2009 साली, आणि त्या ठिकाणी जे निष्कर्ष बाहेर आले ते फार ऐकण्यासारखे आहेत. थोडक्यात तो निष्कर्ष असा आहे की एखादी घटना पाहताना तुमच्या मेंदूचे जे घटक कार्यरत होतात, ज्या प्रक्रिया तुमच्या मेंदूमध्ये होतात, साधारणतः तेच घटक वाचताना कार्यरत होतात, त्याच प्रक्रिया वाचताना होतात. याचा अर्थ असा की वाचन हे केवळ मनोरंजन नाही. तुम्ही जर एकाग्र पद्धतीनं काही वाचलं तर तो एक तुम्हाला समृद्ध करणारा जीवनाचा अनुभव असतो. जीवनाचा अनुभव जितका महत्त्वाचा, तेवढंच वाचन सुद्धा महत्त्वाचं आहे, असं वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि मी तुमचा वयोगट लक्षात घेता तुम्हाला असं सांगेन, तुमचा वयोगट लक्षात घेता की तुम्ही आनंदासाठी वाचा. ज्ञान वगैरे ह्या नंतर आपोआप त्या वाचनाच्या आनंदामध्ये जर तुम्ही रमलात तर ज्ञान, नॉलेज, माहिती, इन्फॉर्मेशन या गोष्टी आपोआप त्याच्या पाठीमागे येतील. मी स्वतः जे वाचायला लागलो ते आनंदासाठी. बरं वाटते, कविता आवडतात, काहीतरी तिथं सौंदर्य आहे आणि आपण रमतो. आता उदाहरणार्थ तुम्ही बघा, बालकविता. आपला एक गैरसमज असा आहे की बालकविता ह्या जणू काही लहान मुलांसाठी त्या असतात, पण ज्या चांगल्या बालकविता असतात त्या चांगल्या बालकविता मोठ्या माणसांसाठी सुद्धा असतात. आपण पुन्हा पुन्हा वाचतो, ऐकतो आणि त्याचा आनंद आजही घेतो. म्हातारपणात सुद्धा बालकविता आनंद देतात. वाचन किती जादू करणारी गोष्ट आहे की बालपणी सुद्धा तुम्हाला आनंद दिला त्याच कवितेनं, तरुणपणी दिला, आणि म्हातारपणी सुद्धा त्या कविता आवडतात लोकांना. कारण त्याच्यामध्ये जे काही असतं, त्या कवीच्या प्रतिभेतून जे सौंदर्य तिथे निर्माण झालेलं असतं ते काही त्यातलं संपत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझा पहिला सल्ला तुम्हाला असा राहील की तुम्ही गंभीर गोष्टी बाजूला ठेवा, पण आपल्याला आनंद मिळवण्यासाठी
तरी आपण वाचन केलं पाहिजे. करंदीकर, विंदा करंदीकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल की त्यांच्या बालकविता जर तुम्ही एकदा वाचायला लागलात तर तुम्ही सोडणार नाही कधी. म्हणजे मला एक कविता सांगायची ती मोह होतो. साधी कविता आहे अशी, परी आणि राक्षस, त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि परीचा पडला दगडावर पाय, विंदा करंदीकरांची कविता आहे. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला हाय हाय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला हाय हाय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा, दगड म्हणाला इथे पहा. परीला दिसल्या जखमा दहा, परीला दिसल्या जखमा दहा. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. आता एका बाजूला ही कविता लहान मुलांना आवडते, त्याच्यात परी आहे, दगड आहे. पण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तुमच्या लक्षात येईल की यातली परी फक्त परी राहत नाही, यातला दगड फक्त दगड राहत नाही. परी हे वरच्या वर्गातला व्यक्तीचं प्रतीक होत जाते. दगड हे कष्टकरी वर्गाचं प्रतीक. आणि त्या परीला त्या दगडाच्या जखमा दिसल्या म्हणून ती परी त्या दगडावर न चालता हवेतून चालायला लागते. ज्यावेळी या समाजातल्या वरच्या वर्गाला खालच्या कष्टकरी वर्गाच्या जखमा दिसतील त्यावेळी आपण त्या खालच्या वर्गाची काळजी घ्यायला लागू. मग कुठे आत्महत्या कमी होतील, मग कुठं शेतकरी कष्टकऱ्यांच्या वाट्याला थोडं चांगलं जीवन येईल. लक्षात घ्या, एक साधी कविता पण मला आता त्याच्यामध्ये हा अर्थ दिसायला लागतो आहे. आणि मराठी कविता इतक्या समृद्ध आहे. मला तर वाटतं मॅडम की तुम्ही आता लहान मुलांसाठी कवितेचा वेगळा गट करा, कारण कविता खूप आवडतात आपल्या मुलांना. आणि मराठी कवितेच्या दृष्टीनं खूप संपन्न भाषा आहे. विशेषतः वर्धा जिल्ह्यातले देवीदास छोटे त्यांच्या मराठी कविता मला लहानपणी खूप आवडायच्या. आजही त्या ओळी माझ्या लक्षात आहेत. त्या काही खूप दर्जेदार कविता आहे असं नाही, पण माझ्या मनामध्ये कवितेची आवड निर्माण केली 4थ्या वर्गात 5व्या वर्गात त्या कवितांनी. आता उदाहरणार्थ एक 2-4 ओळी मला त्यांच्या आवडतात अशा की ती बायको नेहमी असं नवऱ्याच्या मागे गारणं लावते. हा शिवाजी महाराजांचा काळ दाखवलेला की जा तुम्ही काहीतरी भरती व्हा, सैन्यात पराक्रम करा. तर तो माणूस म्हणतो काहून व माया मांग हात धुवून लागली, काहून व माया मांग हात धुवून लागली, जशी काय तुझ्या मांग भोंडी गाय लागली, जशी काय तुझ्या मांग भोंडी गाय लावली. त्या शिवबाची तर माया पुढं काढूच नको गोष्ट, त्या शिवबाची तर माया पुढं काढूच नको गोष्ट, लाड वाया गेलं एवढं मोठं काटत. आता हे तुम्हाला त्या वयामध्ये तो जो विनोद आहे तो विनोद तुम्हाला फार आवडतो. आणि मग लहान मुलं आपोआप त्या कवितेकडे वळतात. आणि मग लहानपणी अशा विनोदी कविता आवडणारी मुलं पुढे गंभीर कविता वाचायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि खरंच मित्र, वाचन तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकतं, तुम्हाला आरपार बदलून टाकतं वाचन. म्हणजे आता चांगल्या व्यक्तिमत्वाची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्ग असतात अलीकडे, आणि ते महत्त्वाचंच आहे की तुम्ही जेव्हा नोकरीला जाल तर तुमचे नुसतं मार्क्स पाहणार नाही, आता कोणी तुमचं व्यक्तिमत्व पाहिजे. मग चांगल्या व्यक्तिमत्वाची काही लक्षणं अभ्यासकांनी सांगितली आहे. तर एक म्हणजे तरल संवेदनशीलता, व्यापक कल्पनाशक्ती, विशाल सहानुभूती, संतुलित दृष्टिकोन, प्रेरणादायी वृत्ती आणि धैर्यशीलता. धैर्य म्हणजे हे 5-6 तुम्हाला आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे म्हणून, नाहीतर खूप घटक आहे, पण हे महत्त्वाचे घटक आहे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये संवेदनशीलता आहे का, कल्पनाशक्ती तुमची चांगली आहे का,
तुमची सहानुभूती म्हणजे कम्पॅशन तुमच्यामध्ये आहे का, बॅलन्स विचार तुम्ही करू शकता का, आणि प्रेरित ठेवणाऱ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात आहेत का, आणि प्रसंगी कठीण प्रसंगी तुमच्यामध्ये धैर्य तुम्ही दाखवू शकता का. मला स्वतःला असा अनुभव आहे, मी जी पुस्तकं वाचली, मी ज्यांची चरित्र वाचली, मी जे 30 वर्षामध्ये विद्यार्थी अनुभवले की वाचन या सगळ्या बाबतीत काम करतं. आता उदाहरणार्थ तुमची संवेदनशीलता अतिशय तरल करण्याचं काम कविता करू शकते. एक उदाहरण सांगतो की आपण आता मी जरा खेड्यातला असलो तरी बऱ्याच घरात होतो, म्हणजे निदान माझ्या घरी मला कधी उपाशी राहायचं काम पडलं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, या समाजामध्ये उपाशी दिवस काढणारे पण लोक, तुम्ही जर दलित साहित्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकांना उपासमार झालेली आहे. म्हणजे जे गाई किंवा म्हशीच्या शेणामध्ये जे दाणे पडतात न पचलेले, ते घरी आणून धुवून सुद्धा खाण्याची वेळ या देशातल्या लोकांवर कधी कधी होती. आजही काही प्रमाणात काही ठिकाणी हा प्रश्न आहे. आता मी थोडासा खात्यापित्या घरचा होतो, जरी आम्ही फार परिस्थिती चांगली नव्हती, पण वामन निंबाळकरांची एक कविता माझ्या वाचनात आली, माय नावाची कविता. आणि मग त्या कवितेला खूप विचार करायला लागला माझ्यासारख्या थोड्या खात्यापित्या घरातल्या मुलाला. ती कविता तुम्ही म्हणलो नाही का, कविता ही गोष्ट खूप म्हणलं ऐकण्यासारखी. कविता अशी आहे का, कष्टकरी बाईचं जीवन आहे त्याच्यामध्ये, की जसा दिस डुबून जाई काळोखाचे राज्य असे, जसा दिस डुबून जाई काळोखाचे राज्य असे, आम्ही बसू दरवाज्यात झोपडीत साधा दिवा नसे, घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे, भाकरी जात बडविल्या कुठे चून कुठे वांगे, नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा, नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा, तसे येई भडबडून आसवांच्या डोळ्यात तारा, अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई, डोई तिच्या भारा असे चालताना तोल जाई, काळी काळी कृश देह ती असे माझी माय, मोळीसाठी सकाळपासून वनवन रानात जाय, काळी काळी कृश देह ती असे माझी माय, मोळीसाठी सकाळपासून वनवन रानात जाय, एकदा काय झाले कसे आम्हा कळले नाही, माय आली पाय बांधून भळाभळा रक्त वाही, चावला साप मोठा दोन बाया होत्या सांगत, चावला साप मोठा दोन बाया होत्या सांगत, फणा काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगवर, हळूच गेला निघून रांगवर, माय पडली धरणीवर मंत्र झाले तंत्र झाले वैद्य आला, माय पडली धरणीवर मंत्र झाले तंत्र झाले वैद्य आला, दिवस निघता निघता तिच्या देहातूनही प्राण गेला, दिवस निघता निघता तिच्या देहातूनही प्राण गेला, हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर, हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर, माय तर सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर, माय तर सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर, शोधते माझी नजर माय आता मी उदास होतो, शोधते माझी नजर माय आता मी उदास होतो, दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो, दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो. ही कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की अरे, की आपल्याला 2 वेळचं अन्न मिळतं, पण एक ही कष्टकरी मोळी जंगलात जाऊन लाकडा आणणारी बाई आहे की हिला त्या जंगलात साप चावतो आणि तिचे किल्ले एका क्षणात वाऱ्यावर येतात. मग तुम्हाला विचार करायला लावते, वाचन विचार करायला लावते की ह्या समाजामध्ये असे उपाशी लोक आहेत, असे कष्टकरी लोक आहेत की ज्यांना ते उत्पन्न काढतात पिकवतात, पण त्या शेतकऱ्याला मालाचा भाव मिळत नाही आणि निसर्गही त्याच्या विरुद्ध जेव्हा जातो तेव्हा आत्महत्या त्यांना करावी लागते.
याबद्दल सुद्धा आपण संवेदनशील होत जातो. आणि नुसतं समाजाबद्दलच नाही, निसर्गाबद्दल, सृष्टीबद्दल साहित्य आपल्याला संवेदनशील करतं. तुम्हाला बालकवी अभ्यासात असतील. निसर्ग एका बाजूला पाहिलं तर सुंदर आहे, सृष्टी रमणीय आहे, आणि त्या बालकवीनं जे निसर्गाचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे बालकवी मला आजही आवडतात. तुम्ही जर मन लावून त्यांच्या कविता ऐकल्या तर निसर्गाशी इतकं एकरूप होणारा दुसरा कवी क्वचित तुम्हाला सापडेल. बरं, इतकी हळुवार, अलवार, मृदू, मुलायम, कोवळी कविता. मराठी माणूस काही फार कोवळेपणासाठी प्रसिद्ध नाही, पण बालकवीच्या कविता पहा आणि तुमच्या लक्षात येईल की निसर्गाचं एक वेगळं दर्शन आपल्याला होतं. ते डोंगर सुंदर दूर दूरचे बाई, ते डोंगर सुंदर दूर दूरचे बाई, पाहीन गड्यांनी हिरव्या हिरव्या राई, त्या विमल जलासह वळणे वळणे घेत, केंडेन झऱ्यांच्या शीतल कुंज वनात. किंवा उगवत्या सूर्याचं वर्णन केलेलं आहे बालकवींनी. पायात रुपयाचा थोडा, एक थबकत थोडा थोडा, पायात रुपयाचा थोडा, एक थबकत थोडा थोडा, युवराज विश्वसिंहाचा झाडीतून पिवळा घोडा. असं वाटतं बालकवींचे सूर्य, पहाटेचा सूर्य सुंदरच असतो, पण बालकवींच्या कवितेच्या दृष्टीतून पाहिला की तो अधिक सुंदर वाटायला लागतो. बरं, कवी लेखक फक्त निसर्गाचं सौंदर्य आपल्याला सांगतात असं नाही. अलीकडे पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे, त्याच्यातून जे ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला लेखक जागृत करत असतात. सर्व प्रश्न अनिवार्य नावाची कादंबरी आमच्या मित्राची बुलढाण्याला असतात आणि ते रमेश इंगळे उत्तरात. आणि त्याच्यामध्ये एक असं चित्र आहे की एक गाव आहे, त्या गावामध्ये ती गाय येते आणि तिथे जिलेबीचं दुकान आहे. ते जिलेबी त्या कागदावर खातात लोक, ते कागद टाकतात कचरा पेटीत, ती गाय ती कागद खाते. ती कपिला नाव, काहीतरी भवानी नावाची गाय दाखवलेली आहे. एवढे कागद खाते की जेव्हा तिच्या म्हणजे शेवटी ऑपरेशन करून तिच्या पोटातले प्लॅस्टिक आणि कागद काढावे लागतात. ते चित्र वाचताना आपल्या असं लक्षात येतं की आपण खरंच पर्यावरणाचं रक्षणही करत नाही आणि पर्यावरणाचा नाश करतो, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग ह्या अशा गोष्टी तो लेखक येऊन काही कॉलर पकडून सांगत नाही, पण तो असं काही वर्णन करतो की त्या वर्णनातून आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोचतात. आता संवेदनशीलतेवर खरं म्हणजे खूप बोलता येईल, पण कल्पनाशक्ती, आता कल्पनाशक्तीबद्दल आपले पुन्हा गैरसमज आहे. इमॅजिनेशन, आपल्याला काय वाटतं, एखादा माणूस जर कल्पना करत असेल तर आपण म्हणतो जास्त कल्पनेत रमू नको, जरा जमिनीवर आहे. खरं म्हणजे कल्पना करायला शिकवा मुलांना, असं आता मानसशास्त्र सांगायला लागलं की कल्पना करणं वाईट नाही, कल्पना आणि वास्तवाचं भान द्या. म्हणजे अर्थात कल्पनेत राहणं 24 तास हे काही चांगलं नाही, पण कल्पना करायला शिकवा मुलांना. त्याचं उदाहरण म्हणून हॅरी पॉटर नावाचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, आणि हॅरी पॉटरची जे रोलिंग ही जी लेखिका आहे, तिनं जो काही कल्पना विलास जादूच्या शाळेच्या निमित्तानं केलेला आहे, तर त्या कादंबऱ्यांपासून हा प्रश्न जरा रिसर्च संशोधनाच्या पातळीवर आला. आणि आता जे एज्युकेशनिस्ट आहे, म्हणजे शिक्षण शास्त्रज्ञ आहे, ते सांगतात की मुलांना कल्पना करायला शिकवलं पाहिजे, आणि पुढे मग कल्पना आणि वास्तव याचं त्यांना भान दिलं पाहिजे. कल्पनाशक्तीचा फार मर्यादित अर्थ आपण घेतो, पण कल्पनाशक्तीचे खूप अर्थ आहे. की एक अर्थ असा आहे की आपण काही विशिष्ट रूढ कल्पनांमध्ये अडकलेले असतो, म्हणजे एका विचाराच्या चौकटीत आपण अडकलेले असतो. वाचन तुम्हाला त्या चौकटीच्या पलीकडचं दर्शन घडवतं. एकच उदाहरण देतो मी तुम्हाला. जसं रामायण आपल्या डोळ्यासमोर आणा, राम नायक, रावण खलनायक, विलन, राम हिरो, राम चांगला, रावण वाईट. आपण अशा एका